अशी इतकी हलकट आहे, माझ्याशी 4 दिवसापासून बोलतच नाहीये. मी काहीच नाही केलं, आमचं भांडण पण नाही झालं तरी पण मी सायकल चालवायला गेली होती ना, तर तेव्हा ग्राउंड मध्ये आली होती ती. पण ती श्रुतिका, पूजा आणि प्राजक्ताच गप्पा मारत होता, माझ्याशी बोललाच नाही. काय माहिती तिला कशाचा राग आला ते. परवा पेपर मध्ये आहे ना, तिने मला क्वेश्चन डी चा आन्सर विचारलं, तर मी तिला सांगितलंच नाही, मला चीटिंग करायला आवडत नाही. हो, म्हणजे तिने मराठीच्या पेपर मध्ये माझी हेल्प केली होती, पण मॅथ्स तर खूप डिफिकल्ट असतं आणि मराठी इझी, तर मी तिला कसं काय सांगणार एवढं. तर तेव्हापासून आहे ना, ती जास्त नखरेच करते. म्हणजे मी दिसली तरी माझ्याशी बोलत नाही आणि असं तोंड वगैरे वाकडं करते. जाऊ दे, तर मग नाही बोलत तर मग नाही बोलत. आमच्या बाजूच्या अपार्टमेंट मध्ये आहे ना, एक सुकन्या म्हणून मुलगी राहायला आली आहे. मग आतापासून मग तीच माझी बेस्ट फ्रेंड होईल. आशुनी माझ्या बर्थडेला वगैरे जे कानातले दिले होते ना, ते मी तिला उद्या वापसच करून टाकणार आहे. म्हणजे मग कशाला ठेवायचे ना अशा मैत्रिणीचे कानातले वगैरे. पण उगाच ती मला माझी बेस्ट फ्रेंड वाटायची. किती आगाऊ निघाली आणि किती नखरे करते ती. बाप रे, मला कधीच नव्हतं वाटलं की आशू असं करेल. तिने आहे ना, हिस्ट्रीची कॉपी सबमिट नाही केली आहे चेक करायला, आणि हे मॅडमला माहित नाहीये. आता जर मी हे सांगितलं तर मग मी पाहिल आणि देईल सांगून. मग येऊ दे माझ्या मागे. मग मी नाही बोलणार बिलकुल. सुकन्या, मी, बस आम्ही दोघीच.